त्या सर्वांनी हॉलमध्ये यायचं आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। दिवाळीसाठी चाकणमधून घेतलेले कपडे व्यवस्थित न बसल्याने ते बदलण्यासाठी भोसे तालुका खेड येथून चाकणकडे निघालेल्या बापलेकांच्या दुचाकीस भरधाव टेम्पोने धडक दिले। यामध्ये 12 वर्षीय मुलगा ठार झाला तर वडील गंभीर जखमी झाले। सदरचा अपघात चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासेफाटा तालुका खेड भागात शनिवारी दिनांक 4 रोजी घडला आहे। कुमार राकेश श्रीमंत धनवे वय वर्ष 12, सध्या राहणार भोसे काळूस रोड तालुका खेड, मूळ राहणार बीड असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव असून त्याचे वडील श्रीमंत भीमा धनवे वय वर्ष 42 हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चाकण पोलिसांत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील भरधाव वाहने, अरुंद रस्ते व रस्ता दुभाजक नसल्याने सातत्याने गंभीर अपघात होत आहेत, तर मृत्यूचा सापळा अशी या रस्त्याची ओळख झाली आहे। पायी जाणाऱ्या नागरिकाचा फोन चोरून पळून जाणाऱ्या तिघांनाही चाकण पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना कडाचीवाडी या ठिकाणी घडली। कश्यप मकसूद सय्यद वय वर्ष 18 राहणार चिखले, कमरुद्दीन अयूब चौधरी वय वर्ष 19 राहणार चिखले, साईनाथ सुरेश शेलार वय वर्ष 19 राहणार चिंचोशी तालुका खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिनेश राम वेदपाठक वय वर्ष 33 राहणार कडाचीवाडी तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे। यातील फिर्यादी हे पेट्रोल पंपावर काम करतात। ते कामावरून घरी पायी जात होते। यावेळी दुचाकीवरून आरोपी आले आणि त्यांनी फिर्यादीला अडवून त्यांचा 10,000 रुपयांचा फोन आणि रोख रक्कम बळजबरीने हिसकावून नेले। चाकण पोलिसांनी फिर्यादीवरून 3ही आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। खेड तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या 87 जागांसह 17 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 46 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये रविवारी बंद होणार आहे। 19 ग्रामपंचायती आणि 7 ग्रामपंचायतीच्या रिक्त 7 जागांच्या पोटनिवडणुका असे मिळून 65 मतदान केंद्रांसाठी 400 कर्मचारी, 9 एसटी बसेस आणि 3 शासकीय जीपमधून शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी रवाना करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलामध्ये दुपारी 12 वाजता कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले। पोलिसांसह मतदान साहित्य घेऊन दुपारी 2 वाजता कर्मचारी रवाना झाले। रविवारी मतदान झाल्यानंतर सायंकाळी क्रीडा संकुलात रात्री 9 वाजेपर्यंत मतदान आणि ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत। सोमवारी दिनांक 6 नोव्हेंबरला तालुका क्रीडा संकुलात सकाळी मतमोजणी होणार आहे। खेड तालुक्यात रविवारी ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे। अनेक गावांमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। वरुडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सुनीता संभाजी पडवळ व आशा दयानंद माळशेरसकर यांच्यामध्ये लढत होणार आहे। आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे गाव असलेल्या शेलपिंपळगावमध्ये सरपंच पदासाठी अनेक उमेदवार रिंगणात असल्याने या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे। संतोषनगर ग्रामपंचायतीत एकही जागा बिनविरोध न झाल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे। खेड तालुक्यातील ढोरे भांबुरवाडी येथील शेतकरी बाबूराव कोंडे यांच्या शेळीने चक्क 5 सशक्त करडांना जन्म दिला आहे। शेळीने एकाच वेळी 5 करडांना जन्म दिल्याची ही दुर्मिळ घटना असल्याचं सांगण्यात येत आहे। या 5 करडांपैकी 3 नर आणि 2 मादी आहेत। शेळी आणि करडे सर्वांचे आरोग्य ठणठणीत आहे। खेड तालुक्यात गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असून त्याचा रेशन धारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी कांद्याच्या आवकेत घट होऊन भावात देखील मागील आठवड्याच्या तुलनेत घसरण झाली आहे। कांद्याची 750 क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार कांद्याला 2000 रुपये ते 5000 रुपये एवढा क्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली। शालेय विद्यार्थ्यांच्या 6माही परीक्षा सध्या सुरू आहेत। या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दीपावलीच्या सुट्ट्या लागणार आहेत। चाकणमधील सर्वात मोठी जुनी प्रशाला म्हणून लौकिक असलेल्या श्री शिवाजी विद्या मंदिर प्रशालेमध्ये 5वी पासून पुढील वर्गातील सुमारे 4000 विद्यार्थी प्रथम सत्राची ही परीक्षा देत आहेत।
प्रशालेच्या प्राचार्यांनी याबाबत काय सांगितलंय पाहूया. आमची प्रथम सत्र परीक्षा 31 तारखेपासून सुरू झालेली आहे. आमची परीक्षा 31/10/2023 ते 7/11/2023 या कालावधीत ही प्रथम सत्र परीक्षा होत आहे. प्रथम सत्र परीक्षा सुरू झाल्यानंतर आम्हाला दिवाळीची सुट्टी 8 तारखेपासून 8/11/2023 पासून लागणार आहे. नंतर आमचं सत्र 22/11/2023 सुरू होणार आहे. एवढी सुट्टी दिवाळीची आम्हाला या ठिकाणी लागणार. अग्रगण्य शाळा आहे, मोठी शाळा आहे, नावाजलेली शाळा आहे. या शाळेसाठी चाकणकरातील पूर्ण ग्रामस्थ असतील, राजकीय पुढारी असतील, या सर्वांचं मदत या ठिकाणी शाळेला होत असते. आणि जे राजकीय पुढारी असतील, ग्रामस्थ असतील, कुठलाही शाळेमध्ये राजकीय व्यत्यय आमच्या शाळेत आणत नाहीत. ही सगळ्यात मोठीची जमेची बाजू आहे. पूर्ण चाकणकर आमच्या या शाळेवर प्रेम करतात. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी भाजीपाला असेल, फळभाज्या असेल यांची मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे. परंतु त्याला गिराईक बी तेवढ्या प्रमाणात आहे. आज रोजी कोबी असेल, कोबीचा भाव 8 ते 12 रुपये किलो आहे. फुलावर 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगी 15 ते 25 रुपये किलो आहे. टमाटे असेल, टमाट्याचे भाव थोडा सुधारलेले. टमाटी 10 ते 15 रुपये किलो आहे. कारले असेल, कारली 20 ते 30 रुपये किलो आहे. गवार सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. शेवग्याचे भाव 80 ते 90 रुपये किलो आहे. मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. दोडका 20 ते 30 रुपये किलो आहे. शिमला मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. वालवर 50 ते 60 रुपये किलो आहे. राजमा 60 ते 70 रुपये किलो आहे. चवळी 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली 10 ते 15 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. गाजर असेल, गाजर सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे. घोसाळी 20 ते 30 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर 8 ते 12 रुपये किलो आहे. वटाणा असेल, वटाणा 100 ते 120 रुपये किलो आहे. काकडी असेल, काकडी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. पालेभाज्या सुद्धा भाव कमी झालेले आहेत. मेथी असेल, मेथी 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर 8 ते 15 रुपयाला गड्डी आहे. पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. शापो असेल, शापो सुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. जनता शिक्षण संस्थेत निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. संस्थेच्या घटनेप्रमाणे सभासद म्हणून पात्र व्यक्तींची नावे वगळून टाकल्याचा आरोप करत याबाबत धर्मदाय आयुक्त यांनी नेमलेले संस्थेचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट संतोष नायडू यांच्याकडे हरकती घेण्यात आल्या आहेत. प्रस्थापित व संस्थेचे पूर्वीचे कर्मचारी हे आक्षेपार्ह कारभार करत असल्याचा आरोप चाकणमधील ॲडव्होकेट निलेश कड, कुमार गोरे, अमोल जाधव, दत्ता गोरे यांनी केला असून त्यांनी याबाबत काय सांगितलंय पाहूयात. मी ॲडव्होकेट निलेश कड. आम्ही काल कुमार शेठ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता शिक्षण संस्था पुणे दापोडी येथे जे मुख्य शाखा आहे त्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही मागे ऑगस्ट महिन्यामध्ये संस्थेच्या तय हयात सभासद म्हणून जी काही वर्गणी 101 रुपया घटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ती भरली होती. त्यानंतर संस्थेचे तत्कालीन जे अध्यक्ष होते देवकर म्हणून कोणतरी, पोपट देवकर का काय, तर त्यांनी काय केलं की जेव्हा लोक जनता इथे 101 रुपये भरून तय हयात सभासद होण्यासाठी जेव्हा सुरू झाली, सगळी लाईन लागली, त्यावेळेस त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया दापोडी शाखेमध्ये अर्ज दिला की फ्रीज करून टाका अकाउंट. त्यावर आम्ही बँकिंग रेग्युलेशन जे आहे आपलं मुंबईला त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याचा अहवाल घेतला आणि त्या बँकेचं खातं आता जे फ्रीज केलेलं होतं ते परत ओपन केलं. त्यामुळे आता नव्याने पुन्हा लोक त्यामध्ये देणगी देऊन तय हयात सभासद होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी करत आहेत आणि तशी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. तर आम्ही काल या संस्थेची आता जी इलेक्शन लागलेली गव्हर्निंग काउन्सिलची, तर त्यामध्ये जी यादी प्रसिद्ध झाली त्या मतदार यादीमध्ये आम्ही बघितलं की नावं ज्या लोकांनी पैसे भरलेत सभासदाचे त्यांची नावं मिसिंग आहेत, कारण की पोपट देवकर यांनी त्या लोकांना पावत्या दिल्या नाही. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या पोपट देवकर या माणसाने या संस्थेमध्ये घोळ घातलेला आहे. काल आम्ही जेव्हा दापोडीच्या शाखेत गेलो तेथील आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला सांगितलं या शाळेमध्ये 75 शिक्षक एकेकाळी म्हणले काम करत होते. इथं 3,500-4,000 मुलं शिकत होती.
काल आम्ही त्या संस्थेत मध्ये जे वर्ग आहेत तिथं गेलो, 20-25 मुलं फक्त राहिली. म्हणजे 90 विद्यार्थ्यांचे इथं वर्ग चालले होते. मग काय जगताप साहेबांनी, स्वर्गीय जगताप साहेबांनी काय विचार करून ही संस्था उभी केली. आणि अक्षरशः ज्या संस्थेच्या 27 शाखा होत्या त्यामधल्या 10 शाखा मोडून खाल्ल्या ह्या गव्हर्निंग काउन्सिलनी मागच्या सगळ्या. आणि आता फक्त 17 आहेत. त्या 17मध्ये तुम्ही हालत इतकी बिकट झालेली की बस रे बस. आपल्या ह्या चाकण शाळेमध्ये पण त्या बघा पायाभूत सुविधांना आपण सगळीकडे कमी. आता आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही जे संतोष नायडू म्हणून चीफ इलेक्शन ऑफिसर आहे त्यांना ऑब्जेक्शन नोंदवले आणि त्यांना ही विनंती केलेली की तुम्ही चॅरिटी कमिशनर साहेबांना हा रिपोर्ट द्या की लोकांनी हे पैसे भरलेले आहेत, परंतु हे जे काय कारभारी आहेत हे कारभारी नवीन सभासदच होऊ द्यायचे नाही. आणि जसे काय आपल्याच बापाची प्रॉपर्टी संस्था, ही जी बहुजनांची संस्था आहे, ही आता काही लोकांनी मूठभर लोकांनी हातात दाबून धरण्यासाठी प्रयत्न चालवलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही त्यांना जो काल ऑब्जेक्शनचा प्रस्ताव दिलेला आहे आणि तसं आम्ही डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी त्यांना मांडलेल्या आहे. तर आमची विनंती हीच आहे की माननीय चॅरिटी कमिशनर साहेब असतील त्यांनी याबाबत आता दखल द्यावी आणि बहुजनांना पण या संस्थेमध्ये जे काय कार्य करायचे त्यांना येऊन द्यावं. आणि या संस्थेचा विकास हा बहुजन समाज जर इथं आला तरच होईल, नाहीतर ही काही मूठभर लोक फक्त स्वतःच्या तुंबड्या भरण्याशिवाय दुसरं काही करणार नाही. आणि ही जनतेची भावना देखील आहे. श्री अरिहंत नागरी पतसंस्था राजगुरुनगर यांच्या वतीने दुर्गम भागातील गरजूंना दिवाळी भेट म्हणून 25 किराणा किट हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन राजगुरुनगर या सामाजिक संस्थेकडे आज सुपूर्द करण्यात आले.